नमस्कार मित्रांनो, या चहा घ्यायला. आज खूप दिवसानंतर माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे, तरी शेवटपर्यंत बघा. चला तर मित्रांनो, आज आपल्याला शेताकडे जायचं आहे. चला. ही आमची लुशी. आमच्या घरी सर्वांची लाडकी, खूप इमानदार आहे. हे आमचे सरपंच हे गाईचे खाद्य घेऊन जात आहेत. अमोल कॅटल फीड, प्रेग्नेन्सी फीड. आम्ही निघालो शेताकडे. सरपंच हाय करत आहेत. चला तर मित्रांनो, आता बाईकवर आहे मी, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रस्ता खूप खराब आहे, तरी हळूहळू आम्ही चालत आहे. खूप म्हणजे खूप पाऊस झाला रात्री. हे बघा, गाडी येत आहे. बाजूलाच रेल्वेचं काम चालू आहे. म्हणजे रेल्वे नवीन पटरी होत आहे. नांदेड, वर्धा, नागपूर. चला मित्रांनो, गाडी चालवायला थोडासा प्रॉब्लेम होत आहे. मित्रांनो, आलो आता आम्ही आमच्या शेताच्या जवळ. काही अंतरावरच आमचं शेत आहे. आता इथे एक गाडी लावायची आणि पायी आतमध्ये जायचं. गाडी पुढं जाऊ शकत नाही, कारण की रात्री पाऊस झाला. पावसामुळे इथे गाडी लावायची आहे. आणि हे आमच्या आता सरपंचांनी घेतले बघा खाद्य डोक्यावर. आता हळूहळू थोडं दूर आहे. ही आमची गाडी आता बाहेर लावली. शेताच्या बाहेर म्हणजे सुरक्षित आहे, आतमध्ये जात नाही आहे, चिखल राहत आहे. हे बघा सरपंच कसे चालतात आमचे तुरतुर. हे कापूस आहे. हा केळीचा बगीचा होता, आता तो संपला.
तो रानाची स्वच्छता करण्याचं काम चालू आहे. थोडे थोडे झाडं आहेत. हे सोयाबीन डुलतोय. रात्री पाऊस झाला छान. हे आलो आमच्या आखाड्यावरती. बघा, बघितला असेल तुम्ही आमचा आखाडा अगोदर. इथे गडी राहतात आमचे कामाजी. यांच्या मागे आहे राखण करणे, तिथे राहणे. हे आमचे सरपंच हे फीड गाईसाठी तयार करत आहेत. गाईला देत आहेत, टाकत आहेत थोडं थोडं. हे डाळ, सोयाबीन, मका, गहू यांचं ते पीठ आहे. आणि हे बोवी बेस्ट म्हणून टॉनिक आहे गाईसाठी. प्रेग्नेन्सीच्या अगोदर देतात. ते पण त्यामध्ये थोडे टाकत आहेत. माप बघत आहेत किती टाकायचे, किती ml टाकायचे. ते प्रमाणामध्ये टाकतात. ते जास्त पण नाही, कमी पण नाही. गाईला 2 वेळेस थोडा थोडा खुराक देतात. गाय आवडीनं खात आहे. अमूल कॅटल फीड एकदम छान आहे. हे आता दुसऱ्या कामाला चालू झालेत. कापसाला खत टाकायचं आहे. त्यासाठी थोडेसे 2 खताचे वेगवेगळे नमुने एकत्र करून थोडंसं मिक्सिंग करून टाकणार. हे 15-15 थोडा युरिया टाकतील. थोडा युरिया जवळपास 10-5 किलो. त्यांचे मिक्स करून गोण्यामध्ये भरून गाडीमध्ये टाकून दुसऱ्या शेतामध्ये घेऊन जायचं आहे. निघालेत बैलगाडी. चला तर मग बघू आपण आता. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं आलो आम्ही शेतामध्ये.